मंडळी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गुगल पेच्या नवीन फीचरमुळे सोशल मीडियावरती सर्वत्र एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या मेसेजमध्ये असा उल्लेख आहे की गुगल पेच्या त्या फीचरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या अकाउंटमधील सगळे पैसे गहाळ होतील। हा एक मोठा स्कॅम आहे, कोणीही त्याच्यावरती क्लिक करू नका। असे मेसेज व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर म्हणजे सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। तो फॉरवर्ड केला जातोय, शेअर केला जातोय, आपल्या लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवला जातोय। मात्र हे खरं आहे का? गुगल पेने जे फीचर आणलंय किंवा गुगल पे मध्ये आपल्याला जे दिसतंय, जे फीचर दिसतंय, त्यामागची सत्यता काय आहे जाणून घेऊया। गुगल पे पॉकेट मनी हे एक असे फीचर आहे जे पालकांच्या मुख्य खात्याला मुलांच्या सब अकाउंटशी जोडते। सोप्या भाषेत सांगायचे तर पालक आपल्या मुलांसाठी एक ठराविक रक्कम पॉकेट मनी म्हणून सेट करू शकतात। मुले ही रक्कम त्यांच्या स्वतःच्या फोनवरून खर्च करू शकतात, परंतु त्याचे नियंत्रण आणि मर्यादा पालकांच्या हातात असेल। या फीचरचा मुख्य उद्देश मुलांना पैशांचे व्यवस्थापन शिकवणे आणि त्यांना सुरक्षित डिजिटल पेमेंटचा अनुभव देणे हा आहे। हे फीचर केवळ 18 वर्षाखालील मुलांसाठी डिझाइन करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना स्वतंत्र बँक खाते नसले तरी डिजिटल व्यवहार करता येतील। जीपे पॉकेट मनी फीचर कसे काम करते? जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी हे फीचर सुरू करायचे असेल तर खालील प्रक्रिया फॉलो करा। 1. फॅमिली ग्रुप तयार करा। प्रथम पालकांना गुगलवर फॅमिली ग्रुप तयार करावा लागेल। 2. मुलाचे खाते जोडा। मुलाचे गुगल खाते पालकांच्या फॅमिली लिंकशी जोडलेले असणे आवश्यक आहे। 3. मर्यादा सेट करा। पालक दरमहा किंवा दर आठवड्याला किती पॉकेट मनी द्यायचा याची मर्यादा सेट करू शकतात। 4. पेमेंट ट्रॅकिंग। मुलाने कुठे आणि किती पैसे खर्च केले याचे नोटिफिकेशन पालकांना तात्काळ मिळेल। त्यामुळे पालकांना दरवेळी रोख चिल्लर शोधण्याची गरज भासणार नाही आणि मुलेही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जातील। गुगल पे पॉकेट मनी फीचरचे फायदे: सुरक्षितता। पालकांच्या परवानगीशिवाय मोठे व्यवहार करता येत नाहीत। खर्च मर्यादा। मुले ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे खर्च करू शकत नाहीत। रिअल टाइम अपडेट। मुलाने पैसे खर्च करताच पालकांना मेसेज येतो। आर्थिक साक्षरता। लहानपणापासूनच मुलांना बजेट कसे बनवायचे हे शिकता येईल। सुरक्षेच्या दृष्टीने काळजी। डिजिटल व्यवहार वाढले की सायबर फ्रॉडचा धोकाही वाढतो, म्हणून गुगलने यामध्ये पॅरेंटल कंट्रोल अत्यंत मजबूत ठेवले आहे। मुलांच्या खात्यावरून कोणतेही मोठे पेमेंट करण्यापूर्वी पालकांच्या फोनवर एक अप्रूव्हल रिक्वेस्ट येईल। जोपर्यंत पालक ती मान्य करत नाहीत तोपर्यंत पैसे कट होणार नाहीत। पालक आपल्या मुलांना जो पॉकेट मनी देतात त्या पॉकेट मनीचा उपयोग मुलांनी चांगल्या पद्धतीने करावा, योग्य ठिकाणी ते पैसे खर्च व्हावेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांसाठी गुगल पेने पॉकेट मनी फीचर आणल्याचं आता पाहायला मिळतंय। अशा अनेक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।